शेतकरी मित्र हो, नमस्कार. मित्र हो, आपल्या कोकणामधलं उष्ण दमट हवामान हे कोकम या फळझाडासाठी चांगलं मानवणारं आहे. कोकमाच्या लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनी उपयुक्त आहेत. कोकमामध्ये रोपापासून लागवड केली तर सुमारे 50% नर आणि 50% मादी झाडं निघतात. खात्रीशीर मादी झाडं मिळवण्यासाठी कलम पद्धतीचा वापर करणं गरजेचं आहे. त्यासाठीच डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं मृतकाष्ठ कलम पद्धत विकसित केली आहे. लागवडीत 90% मादी आणि 10% नराची झाडं ठेवावीत. कोकमाच्या कोकण अमृता या जातीची फळं मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असून भरपूर उत्पन्न देणारी आहेत. याच्या एका झाडापासून 140 किलो इतकं उत्पन्न मिळू शकतं आणि विशेष म्हणजे याचं उत्पन्न हे पावसापूर्वी मिळतं. त्यामुळे फळांचं नुकसान होत नाही. कोकण हातीस ही डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठानं 2006 मध्ये विकसित केलेली मादी जात आहे. या जातीची फळं मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची आहेत. प्रति झाडापासून 10व्या वर्षी 150 किलो फळं मिळतात. हे मादी झाड असल्यामुळे परागीकरण आणि फलधारणेसाठी कोकमाचे नर कलम किंवा 5 ते 6% रोपं बागेत लावणं आवश्यक आहे. याच्या लागवडीसाठी मे महिन्यात 6 बाय 6 मीटर अंतरावर 60 बाय 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचे खड्डे काढावेत. यामध्ये पावसाळ्यापूर्वी चांगली माती, 1 घमेलं चांगलं कुजलेलं शेणखत आणि 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचं किंवा कलमांचं वाळवीपासून संरक्षण करण्यासाठी 50 ग्रॅम 2% फॉलिडॉल पावडर प्रत्येक खड्ड्यात टाकावी आणि पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्ड्यात 1 वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी 2 रोपं किंवा 1 कलम लावावं. पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना सावली करावी. रोपापासून लागवड केलेल्या बागांना 6 वर्षांनी मोहर येऊन मादी झाडापासून उत्पन्न मिळू लागतं. 2 रोपं प्रत्येक खड्ड्यात लावलेल्या ठिकाणी एक चांगलं फळ देणारं मादी झाड ठेवावं. बागेत नर झाडं फक्त 10% ठेवावीत आणि इतर जादा नर झाडं काढून टाकावीत. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला ऑगस्टमध्ये 2 किलो शेणखत, 100 ग्रॅम युरिया, 150 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि 50 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. दरवर्षी ही मात्रा वाढवत नेऊन 10व्या वर्षी प्रत्येक झाडाला 20 किलो शेणखत, 1 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि अर्धा किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. ही खतं झाडाच्या विस्ताराखाली चर पद्धतीने द्यावीत. रोपांची लागवड केलेल्या झाडाला सुमारे 6 वर्षांनंतर फळं धरू लागतात. कलमापासून 5व्या वर्षापासून फळं घ्यावीत. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फुलं यायला सुरुवात होते आणि मार्च ते जून महिन्यापर्यंत फळं काढणीसाठी तयार होतात. हिरव्या रंगाची कच्ची फळं पिकल्यानंतर लाल होतात. पूर्ण लाल झाल्यानंतर फळं काढावीत. चांगल्या वाढलेल्या आणि योग्य निगा राखलेल्या झाडापासून प्रत्येक वर्षी सुमारे 100 ते 150 किलोपर्यंत फळं मिळतात. कोकम फळाचं अधिक आणि लवकर उत्पादन मिळवण्यासाठी 3% पोटॅशियम नायट्रेटच्या 2 फवारण्या कराव्यात. पहिली फवारणी फलधारणेच्या वेळी आणि दुसरी फवारणी त्यानंतर 20 दिवसांनी करावी. मंडळी, अशा प्रकारे आपल्या कोकणामध्ये कोकमाची लागवड यशस्वीरित्या करता येईल. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.